विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी CA के सर फ्रॉम के कॉमर्स अकेडमी नासिक. विद्यार्थी मित्रांनो, जसं आधी पण तुम्हाला सांगितलं होतं, कॉमर्स वालों के अच्छे दिन आ चुके हैं. यस मुलांनो, जर तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट असाल, तुमचं BCom MCom वगैरे कंप्लीट झालं असेल तर तुमच्यासाठी हा गोल्डन टाईम आहे. कारण बॅक टू बॅक भरपूर एक्झाम आलेले आहेत, येणार आहेत. नियर फ्युचर तुमच्यासाठी खरंच ब्राईट आहे. कारण एवढ्या पोस्ट बॅक टू बॅक येणं हा खूप रेअर ऑकेजन आहे. पुन्हा कधी एवढ्या वॅकन्सीज येतील माहीत नाही. आत्ता वॅकन्सीज येत आहेत तर डेफिनेटली या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. तर आज कोणत्या वॅकन्सीबद्दल तुम्ही सांगतायत? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या वॅकन्सीबद्दल बोलतोय ते आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी महानगरपालिका कॉर्पोरेशन जे आहे, तर त्याच्यात महानगरपालिकेच्या 358 रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती केली जात आहे. त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. आणि सर, नियर फ्युचरमध्ये खरंच वॅकन्सी येत आहेत का? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जस्ट दाखवून देतो की RTAच्या कॉपीप्रमाणे ज्या डिटेल्स आहेत, तो पद भरतीसाठी जेवढ्या संख्या रिक्त पदे जेवढे भरले जाणार आहे त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे याच्यात. वसई, विरार, भिवंडी, नाशिक. आता ऑफकोर्स हा शेवटी इमेज आहे, तेवढं क्लिअर नाही, रिडेबल नसेल. नाशिक महानगरपालिका, धुळे महानगरपालिका, जळगाव आहे, सांगली आहे, लातूर आहे, मीरा भाईंदर 8 नंबरला बघू शकता तुम्ही, जे आत्ता सध्या आलेली आहे 316. हे याच्यात टेंटेटिव्ह होतं. आणि आता आपण जे बघतोय की याच्यामध्ये 358 रिक्त पदांची पदभरती केली जात आहे सरळ सेवेने. ठीक आहे. तर मग सांगायचा अर्थ असा की जेवढे पण आहे, मीरा, बृहन्मुंबई, पुणे, पनवेल, नागपूर, नांदेड, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, औरंगाबाद, उल्हासनगर, इचलकरंजी, अमरावती वगैरे वगैरे, सोलापूर, परभणी सगळेच येणार आहेत बॅक टू बॅक. ठीक आहे ना. तर टोटल जर तुम्ही संख्या बघाल तर टोटल आकडा खूप मोठ्या मुलांना 22,381 एवढे जास्त पदांची संख्या, पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या ही. आणि रिक्त पदे, आपण रिक्त पदे जरी बघितले किंवा मंजूर पदे जरी बघितली तर मंजूर पद जे आहेत टोटल 1,20,566 एवढे मंजूर पद आहेत. ठीक आहे. आणि रिक्त पदांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी आहे. तर सांगायचा अर्थ असा की हा वॅकन्सीज येणारच आहेत आणि नियर फ्युचरमध्ये. त्याच्यापैकी आज आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेबद्दल, जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या सेशनमध्ये मीरा भाईंदरची जी जाहिरात आलेली आहे त्याच्यात ज्या कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी ज्या पोस्ट आलेल्या आहेत, कॉमर्स अकॅडमी आहोत आपण, तर कॉमर्सबद्दलच आपण अकाउंट्सबद्दल आपण बेसिकली टीचिंग करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या पोस्टबद्दल जाणून घेणार आहोत ज्या कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी आलेल्या आहेत. त्यातल्या त्यात त्याची सॅलरी किती राहणार, त्याची एक्झामबद्दलच्या डिटेल, क्वालिफिकेशनचे डिटेल, एजच्या डिटेल्स, एज क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट, सगळ्याच गोष्टी, त्याला काही एक्सपिरियन्स वगैरे पाहिजे का, या गोष्टी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. ठीक आहे. स्टुडंट्स, आय होप तुम्हाला कळलं असेल की एक्झॅक्टली आपण काय काय ओव्हरऑल कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे शांततेने एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल या जाहिरातीबद्दल. ठीक आहे. येस विद्यार्थी मित्रांनो, बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी पोस्ट आलेली आहे, मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क म्हणजेच ग्रेड 3 पण म्हटलं जातं याला, संवर्गातील रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती करण्याबाबतची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत हे 21 ऑगस्टला लिहिलेलं आहे आणि लगेच 21 ऑगस्टला ते पब्लिश झालेली आहे. मुलांना हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात. टेक्निकल हेल्प डेस्कचा नंबर आहे. जर तुम्हाला टेक्निकली हेल्प पाहिजे असेल तर नंबर दिला आहे, नॉन टेक्निकल हेल्प डेस्क पाहिजे असेल तर दोघी नंबर दिलेले आहेत मुलांना. मंडे टू सॅटर्डे मॉर्निंग 9 to 11, इव्हिनिंग 6 हा टाईम दिलेला आहे. या टायमिंगमध्ये तुम्ही कॉल करून तुमच्या शंका विचारू शकता. नंबर नक्की नोट डाऊन करून घ्या मुलांना, स्क्रीनवर पॉज करून नोट डाऊन करून घ्या. कारण तुमच्या ज्या काही क्वालिफिकेशन रिलेटेड, एज रिलेटेड काही शंका असतील, एक्सपिरियन्स रिलेटेड, सर्टिफिकेट रिलेटेड, एटसेट्रा, तर मुलांना नक्कीच तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. 2 स्पेशल नंबर दिले, टेक्निकल, नॉन टेक्निकल. तुम्ही कॉल करून तुमच्या क्वेरी क्लिअर करू शकतात. ठीक आहे. येस मुलांना, आता पदांचा तपशील, टोटल जे पद नाम दिलेले आहेत आपल्याला, एकूण 27 वेगवेगळे पदं आहेत आणि एकूण 358 जागा भरल्या जाणार आहेत. ठीक आहे. मग त्याच्यात सगळं कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, मेकॅनिकल, विद्युत, टंकलेखन, सर्वेक्षक, प्लंबर, अशा भरपूर जागांची माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्यासाठी जे कामाचे मुलांना 18 नंबरचे जे पदनाम आहे लेखापाल, S13 त्याची सॅलरी आहे. S13चा असतं. ठीक आहे. S13 मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. लेखापालच्या 5 पोस्ट आहेत आणि बघू शकतात 24 नंबरची पोस्ट लेखापरीक्षेची, त्याच्यामध्ये 1 जागा आहे. ठीक आहे. आता तसं बघितलं तर हा आकडा खूपच छोटा आहे ना, 5 आणि 1. सर याच्यात काय कॉम्पिटिशन करणार किंवा खूपच कमी जागा आहेत. मुलांनो, जर तुम्ही एकाच महानगरपालिकेसाठी फक्त मीरा भाईंदर तुमचं टार्गेट म्हटलं तर खूपच छोटं टार्गेट आहे आणि खूपच कमी पोस्ट आहेत. पण जर तुम्ही महाराष्ट्रातल्या, जसं तुम्हाला आत्ताच दाखवलं की एवढ्या साऱ्या पोस्टसाठीचं प्रिपरेशन करत असाल तर मग डेफिनेटली तुमच्यासाठी मोठा आकडा आहे. ठीक आहे ना.
एवढ्या साऱ्या महानगरपालिका, 28 महानगरपालिकांचं लिस्ट आहे आपल्यासमोर, त्यांच्या सगळ्यांच्याच जर डेफिनेटली पोस्ट येत आहेत तर डेफिनेटली हा मोठा टार्गेट आहे. ठीक आहे ना. तो एक असं जरी पकडलं 10 जरी जागा पकडल्या मिनिमम असं पकडूया तर 280 जागा, म्हणजे ऑफकोर्स त्याच्यापेक्षा जास्त जागा येतील, पण एक सांगायचा अर्थ असा की ह्या जागा मोठा आकडा होणार आहे टोटॅलिटीमध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या अँगलने तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकतात. मुलांनो, मीरा भाईंदरचं ॲप्लिकेशन 22 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता सुरू झालं आहे. ते 12 सप्टेंबर रात्री 11:55 व्हॅलिड आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर ही त्याची व्हॅलिडिटी आहे. परीक्षाच्या 7 दिवस आधी तुम्हाला त्याचं हॉल तिकीट भेटून जाईल, ॲडमिट कार्ड. आणि मुलांनो, एक्झामची डेट अजून डिक्लेअर केलेली नाही आहे. त्यांनी क्लिअर सांगितलं आहे की मीरा भाईंदरची जी महानगरपालिका आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्याच्यावर टाइम टेबल डिक्लेअर करण्यात येईल. मुलांनो, तुम्हाला टाइम टेबलसाठी ही वेबसाईट व्हिजिट करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायची गरज आहे, कारण जी पण अपडेट या वेबसाईटवर येईल ती अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार, एवढं कन्फर्म. ठीक आहे, येस. चला, आता डिफरंट जागांची माहिती दिलेली आहे. त्याच्यापैकी आपण लेखापाल बघा मुलांना, गट क श्रेणी 3 ही जी पोस्ट आहे लेखापाल लेखा सेवा S13, म्हणजे मुलांना 35,400 जर म्हटलं तर ते HRA वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. तर मोठ्यामध्ये सांगायचं झालं तर 65 ते 70,000 एवढी तुमची सॅलरी राहणार आहे. ठीक आहे, तो लेखापालच्या 5 आणि लेखापरीक्षक केलं, हां, लेखापरीक्षकची 1 जागा, अशा वॅकन्सीज आहेत या मीरा भाईंदरच्या याच्यात. मुलांना आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो क्वालिफिकेशन, म्हणजे ही एक्झाम देण्यासाठी कोण एलिजिबल आहे. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर मुलांना बघा, लेखापाल गट क ची ही जी जागा आहे, तर लेखापालसाठी क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे तो नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, सगळ्यात आधी दिलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असावी, म्हणजेच रेकग्नाइज युनिव्हर्सिटी जी आहे त्याची तुमच्याकडे कॉमर्स ग्रॅज्युएटची पदवी असावी. ठीक आहे, तो कॉमर्समध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असाल, जसं मी तुम्हाला आधीच बोललो की तुम्ही BBA BCom MCom वगैरे जर असाल तर तुमच्यासाठी अच्छे दिन आलेले आहेत. ठीक आहे, तर तुमच्याकडे कॉमर्स डिग्री पाहिजे रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं. दुसरं काय दिलं बघा मुलांना, राज्य शासन अथवा महापालिका आस्थापनेवरील उपलेखापाल वरिष्ठ लिपिक लेखा या पदावरील किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक. म्हणजेच बेसिकली स्टेट गव्हर्नमेंटमध्ये किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही ऑलरेडी उपलेखापाल किंवा सिनियर क्लर्क म्हणजे वरिष्ठ लिपिक लेखापाल जे आहे ही पोस्टवर तुम्ही ॲटलिस्ट 5 वर्ष काम केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ही डिपार्टमेंटल एक्झाम झाली. या पोस्ट डिपार्टमेंटल लोकांसाठी झाल्या जे ऑलरेडी वर्किंग आहेत. ठीक आहे, निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. म्हणजेच काय, तर मुलांना हे सिलेक्ट झाल्यानंतर यांचे फ्युचरमध्ये डिपार्टमेंटल एक्झाम होईल. ती डिपार्टमेंट एक्झाम यांना क्लिअर करावी लागेल आणि मराठी भाषेचे सुद्धा ज्ञान हवे. ठीक आहे, हे याचे क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे लेखापाल पदासाठी. ठीक आहे, आणि जी दुसरी पोस्ट आहे मुलांना, जी लेखापरीक्षक आहे, हां, लेखापरीक्षकचं क्वालिफिकेशन जर बघाल मुलांना 24 नंबरची पोस्ट, त्याच्यात पहिले सांगितलं आहे की वाणिज्य शाखेची तुमच्याकडे पदवी असावी. ठीक आहे, वाणिज्य शाखेची पदवी असावी म्हणजेच कॉमर्स ग्रॅज्युएट पाहिजे. ठीक आहे, हा पॉईंट तर कॉमन झाला, कॉमर्स ग्रॅज्युएट, कॉमर्स ग्रॅज्युएट. त्याच्यानंतर दुसरं काय दिलं आहे बघा, वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदविका किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी. ओके, हे थोडं समजायला अवघड आहे, शांततेत समजूया मुलांना. आता वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदवी म्हणजे नेमकं काय. वित्तीय व्यवस्थापन म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट. ठीक आहे, याची पदव्युत्तर पदवी म्हणजे थोडक्यात MBA फायनान्स, बरोबर ना. पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, राईट. तर पोस्ट ग्रॅज्युएशन सांगितलेलं आहे वित्तीय व्यवस्थापन म्हणजे फायनान्स, MBA फायनान्स तुमचं झालं पाहिजे. पदविका म्हणजे बेसिकली डिप्लोमा म्हणायचं यांना. तर तुमचं जे PGDM कोर्स तुम्ही ऐकला असेल मुलांना, PGDM पोस्ट ग्रॅज्युएट, PGDM ना, PGDM किंवा PGDBM म्हटलं जातं, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट. ठीक आहे, किंवा BM PGDBM म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस अँड मॅनेजमेंट. तर तुमचं जर PGDBM झालं असेल किंवा MBA फायनान्स जरी झालेला असेल किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी म्हणजे MCom. ओके, म्हणजे इन शॉर्ट BCom तर पाहिजेच, बरोबर. BCom व्यतिरिक्त BCom व्यतिरिक्त तुमच्याकडे आयदर हे ऑर येतं मुलांना, BCom तर कंपल्सरी झाला, बरोबर. आता एक तर तुमच्याकडे MCom डिग्री पाहिजे किंवा
MBA फायनान्स झालेलं पाहिजे किंवा PGDBM झालेलं पाहिजे. ठीक आहे, हे डिग्रीज तुमच्याकडे हव्या, म्हणजे दोन BCom आणि या तिन्हीपैकी एक काहीतरी, कारण याच्यात ऑर म्हटलेलं आहे बरोबर. आणि हा पॉईंट अँड आहे, हा BCom अ आणि ब म्हणजे हे सेपरेट झालं ना, तर BCom अँड मास्टर डिग्री आपल्याकडे पाहिजे. ठीक आहे, निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक, म्हणजे सेम इंटर डिपार्टमेंटल एक्झाम होईल ती तुम्हाला क्लिअर करावी लागेल. इन फ्युचर एक्झाम होईल ती. आणि मराठी भाषेचे ज्ञान हवे. तो मराठी भाषेचे ज्ञान बेसिकली तुमच्या रिझल्टमध्ये 10वी-12वी झालं त्याच्यात मराठी तुमचा सब्जेक्ट असेल तरी काम होऊन जातं मुलांना. आता या एक्झामसाठी अप्लाय करण्यासाठी फीज किती आहे, तर ओपनसाठी 1000 रुपये फीज आहे आणि जे रिझर्वेशन कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 900 रुपये फीज आहे. आणि जर माजी सैनिक असतील तर त्यांच्यासाठी ही एक्झाम फ्री आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी ऑफकोर्स क्वालिफिकेशन क्रायटेरियाच थोडासा डिफिकल्ट, म्हणजे त्याच्यासाठी जास्त लोक इलिजिबलच नाही राहणार. ऑफकोर्स तर एलिजिबिलिटी असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्फर्म असतील, सर माझा हा कोर्स झालाय चालेल का, तो झालाय का चालेल का, टेक्निकल नॉन टेक्निकल दोघे नंबर तुम्हाला दिलेले आहे. मी परत एकदा तुम्हाला दाखवतो मुलांना, हेल्पलाईन नंबर नोट डाऊन करून घ्या, कारण क्वालिफिकेशनमध्ये तुमच्या मनात बरेच प्रश्न असतात की सर मी MBA दुसरं केलंय चालेल का, PGDBM नाही मग असं चालेल का, मग BCom मी मुंबई युनिव्हर्सिटीमधनं केलं त्याच्यात IT होतं चालेल का, असे खूप सारे प्रश्न असतात. त्याच्यामुळे त्याच्यासाठी हा हेल्पलाईन नंबर नोट डाऊन करून ठेवा लागेल. ठीक आहे, आता एज लिमिट कोणासाठी ही एक्झाम आहे एक्झॅक्टली. विद्यार्थी मित्रांनो सर्व उमेदवारांसाठी 18 मिनिमम 18 मॅक्झिमम 38 हे एज लिमिट दिलेलं आहे ओपनवाल्यांसाठी. ठीक आहे, जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर 5 इयर्सचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे, म्हणजे 43 एजपर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकतात. ठीक आहे, आणि इवन हँडिकॅप जर पर्सन असेल तर स्पेशली एबल्ड जे पीपल असतात दिव्यांग व्यक्ती त्यांच्यासाठी 45चं एज लिमिट आहे. ओके, त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी 55चं एज लिमिट आहे. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45चं एज लिमिट आहे. आणि मुलांना खुला वर्ग किंवा मागासवर्गीय सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी 3 वर्ष त्याच्यापेक्षा अधिक असेल, म्हणजे ते तेवढं त्यांना एक्सटेन्शन भेटेल. ठीक आहे, सो हे झालं. आता विद्यार्थी मित्रांनो याचं प्रिपरेशन करायसाठी कुठून करावा हा जो प्रश्न आहे तर मुलांना त्याचं सोल्युशन आहे KKCA. कारण KKCA मध्ये आम्ही जो एक कोर्स लॉन्च केला आहे जो प्री रेकॉर्डेड कोर्स आहे, त्याच्यामुळे लेक्चर वगैरे वेट करायची गरज नाही, सर्व कोर्स कंटेंट त्याच्यात रेडी आहे. मुलांना आपलं लेखाधिकारी आणि लेखासेवा यांच्यासाठी सर्वसमावेशक कोर्स आपण लॉन्च केला आहे. 99 रुपयापासून कोर्सची सुरुवात आहे मुलांना. संजीवनी बुटी 99 रुपयात. जर तुम्हाला फास्ट ट्रॅक रामबाण बॅच पाहिजे असेल तर 777 रुपयामध्ये आहे. त्याच्यानंतर याचे टेस्ट सिरीज 666 रुपयामध्ये आहे. आणि नोट्स फक्त पाहिजे असतील तर 111 रुपयामध्ये आहेत, जे तुम्हाला डाउनलोड करता येतील, प्रिंट काढता येतील. आणि सर्वात महत्त्वाचं मुलांना 2999चा एकदम डिटेल कोर्स आहे मुलांना. दिस इज वन ऑफ द मोस्ट डिटेल कोर्स याच्यासाठी अवेलेबल आहे. कारण याच्यामध्ये जर मुलांना तुम्ही कंटेंट बघाल ना, स्ट्रॅटेजी लेक्चर झालं, रेग्युलर लेक्चर तुम्ही बघू शकता मुलांना 48 लेक्चर्स प्लस 36 PDF आहेत. प्रीमियम कंटेंट मुलांना तुम्हाला ॲडिशनल कंटेंट दिलेलं आहे, 71 लेक्चर आहेत, त्याच्यात 3 PDF सुद्धा आहेत सेपरेट. रामबाण बॅच म्हणजे ही जी बॅच आहे ना मुलांना ही सर्व समावेशक, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोर्स आहे. याच्यामध्ये रामबाण बॅचचे 34 लेक्चर याच्यात फ्रीमध्ये आहेत. संजीवनी बुटी जी 99 रुपयाची त्याचे लेक्चर याच्यात फ्रीमध्ये इन्क्लूड आहेत. टेस्ट सिरीज 666ची आय थिंक ती पण त्याच्यामध्ये फ्रीमध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे, 59 टेस्ट आहेत आणि 8 व्हिडिओ सुद्धा आहेत टेस्ट सिरीजचं सोल्युशन. ठीक आहे, तर स्टुडंट्स एवढं सगळं काही या कोर्सेसमध्ये भेटतं आहे. आणि सर याच्यासाठी एवढा खर्च करणं वगैरे शक्य आहे का, तर मुलांना मी परत एकदा सांगतोय, फक्त मुंबई मीरा भाईंदर ही एक एक्झाम नाही आहे, मल्टिपल एक्झाम्स आहेत. तसा विचार करत असाल तर डेफिनेटली तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी चांगली आहे. ठीक आहे, आता चॉईस तुमची मुलांना, तुम्हाला त्याला कोणत्या अँगलने बघायचं ते. ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑफकोर्स करावं लागेल मुलांना तुम्हाला. त्याच्यासाठी ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.mbmc मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन mbmc.gov.in. तर याच्यावर ॲप्लाय ऑनलाईन म्हणजे तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन भेटेल. ॲप्लाय ऑनलाईनवर क्लिक करून तुम्ही ॲप्लाय करू शकतात अकॉर्डिंगली. ठीक आहे, त्याची प्रोसेस याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे. एक्झामचा पॅटर्न, द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, एक्झाम कशा प्रकारे राहणार. तर मुलांना एक्झामचा पॅटर्न बघा दिलेला आहे आपल्याला. वरचा नाही सेपरेट लेखापाल व लेखापरीक्षक याच्यासाठीचा जो पॅटर्न आहे तो बघू शकतात मुलांना. मराठीचे बघा, मराठीचे तुम्हाला टोटल 15 क्वेश्चन राहणार आहेत. 2 मार्कासाठी 1 क्वेश्चन, ह्या प्रकारे 30 मार्क झाले बरोबर. इंग्लिशचे 15 प्रश्न असतील, 2 मार्क इच, त्याप्रमाणे 30 मार्काचा झाला. जनरल नॉलेजचे 15 प्रश्न आहेत मुलांना, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजे टोटल 30 मार्क झाले ते. रिझनिंगचे सुद्धा 15 प्रश्न आहेत, 2 मार्की प्रत्येक 2 प्रमाणे 30 मार्कासाठी आहे रिझनिंग. आणि अकाउंट सब्जेक्टचे 40 क्वेश्चन आहेत मुलांना, प्रत्येकाला 2 म्हणजे असे 80 मार्काचा अकाउंट्स आहे.
असे 200 मार्काचा टोटल पेपर राहणार आहे आणि परीक्षेचा कालावधी 120 मिनिटाचा राहणार आहे. मुलांना याच्यात सेक्शनल टायमिंग दिलेलं नाही आहे की कोणत्या सेक्शनला किती टाईम राहील. तर असं समजू शकता तुम्ही की तुम्ही कोणत्याही सब्जेक्टला कितीही वेळ देऊ शकता. ठीक आहे ना, म्हणजे स्विच करू शकता, तुमच्याकडे स्विच करायचा ऑप्शन राहील. ठीक आहे, ओव्हरऑल 120 मिनिटात 200 प्रश्न सॉल्व्ह करायचे. दॅट इज द ॲक्च्युली बिग चॅलेंज. चॉईस परत एकदा सांगतो, क्वेश्चन जे मुलांना क्वेश्चनची टोटल जर घेतली तर 15 15 15 15 60 15 चौक 60 आणि हे चॉईस 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी आहे. आणि नॉर्मली कसं असतं, काही एक्झाममध्ये वेटेज कमी जास्त असतं प्रोफेशनल नॉलेज रिजनिंग वगैरेचं, पण याच्यात स्ट्रेट फॉरवर्ड प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काचा आहे, कोणताही सब्जेक्ट असेल तरीसुद्धा. ठीक आहे, तर मराठी 15 मार्क्समध्ये सांगायचं झालं तर मराठी 30 मार्क्स, इंग्लिश 30 मार्क्स, GK जनरल नॉलेज 30 मार्क्स, रिजनिंग 30 मार्क्स आणि अकाउंट सब्जेक्टचे 80 मार्क्स. अशा प्रकारे टोटल 200 मार्क होतात. ठीक आहे, हा झाला एक्झाम पॅटर्न. आणि मुलांना वॅकन्सीज, आता वॅकन्सीजबद्दल हे पण सांगितलं आहे की कसं फिलअप केलेलं आहे. तर समजा ठीक आहे, चला त्याचं एवढं काही गरजेचं नाही आहे. ठीक आहे स्टुडंट्स, तर अशा प्रकारे मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशनसोबत बाकीचे पण लवकरच येणार आहेत. त्याच्यामुळे स्टडी स्टार्ट ठेवा, क्लास जॉईन करा, नका करू कोणत्याही क्लासेस जॉईन करा महाराष्ट्रातले. ऑफकोर्स ही तुमची चॉईस आहे. मुलांना पण एवढं कन्फर्म आहे की वॅकन्सीज येत आहेत, स्टडी चालू ठेवा आणि फॉर्म भरत राहा. डेफिनेटली कुठे ना कुठे चांगल्या पोस्टवर तुमचं सिलेक्शन हो, या सजेशनसोबत आज इथे थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ CAKK सर. टेक केअर, बाय बाय.